आपण कधी विचार केलाय का, की आपलं मन खरंच आपल्या ताब्यात आहे, की आपणच आपल्या मनाच्या इशाऱ्यावर चालतोय? बघा, आपलं लक्ष केंद्रित करण्याची जी कला आहे ना, ती काही जन्मतः मिळत नाही, ती शिकावी लागते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासाठी फक्त एक साधा पाण्याचा ग्लास पुरेसा आहे. कसं? चला आज तेच पाहूया. हे वाक्य किती खरं आहे नाही का? आपलं मन एका जंगली बेलगाम घोड्यासारखं आहे. जर त्याला आपण लगाम घातला नाही तर ते आपल्याला कुठेही भरकटत घेऊन जाईल. महत्त्वाच्या कामातून थेट सोशल मीडियावर किंवा अभ्यासातून थेट विचारांच्या दुनियेत. आणि खरी लढाई हीच आहे, या बेलगाम घोड्याला नियंत्रणात आणण्याची. ही अडचण आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला आपण कबीर नावाच्या एका मुलाची गोष्ट ऐकूया. कबीर खूप हुशार होता, पण त्याचं मन नेहमीच सैरभैर असायचं. आणि कबीरची ही अवस्था आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखीची वाटेल. पुस्तक वाचायला घेतलं की डोक्यात गेम सुरू होतात, ऑफिसचं काम करत असलो की मोबाईल खुणावतो आणि अभ्यासाला बसल्यावर तर मित्रांशिवाय दुसरं काही आठवतच नाही. म्हणजे त्याचं लक्ष एका जागी नव्हतंच, ते हजार तुकड्यांमध्ये विखुरलेलं होतं. आता कबीरचे वडील त्याला एका ज्ञानी गुरुजींकडे घेऊन गेले. गुरुजींनी त्याची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि त्याला एक साधंसं पण खूप खोल अर्थ असलेलं आव्हान दिलं. गुरुजींनी काय केलं तर कबीरच्या हातात पाण्याने काठोकाठ भरलेला एक ग्लास दिला आणि त्याला सांगितलं की बागेतून एक फेरी मारून ये. अट फक्त एकच होती, पाण्याचा एक थेंबही सांडता कामा नये. काम तर अगदी सोपं वाटत होतं, पण त्याच्या समस्येचं उत्तर याच कामात लपलेलं होतं. आता ध्येय सोपं होतं, पण परिस्थिती नव्हती. कबीरचं सगळं लक्ष त्या ग्लासवर होतं, पण बाग त्याला सतत आपल्याकडे ओढत होती. कुठून तरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, पानांची सळसळ, दूरवर खेळणाऱ्या मुलांचा हसण्याचा आवाज. प्रत्येक गोष्ट त्याचं लक्ष विचलित करत होती. आणि जे व्हायचं तेच झालं. कबीर जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या हातातला अर्धा ग्लास रिकामा झाला होता. बाहेरच्या आवाजांनी त्याची आतली एकाग्रता अक्षरशः सांडून टाकली होती. हे चित्र अगदी स्पष्टपणे दाखवतं की प्रत्येक लहान-सहान अडथळा आपल्याला ध्येयापासून किती दूर नेतो. तेव्हा गुरुजींनी त्याला त्यामागचा खरा अर्थ सांगितला. ते म्हणाले, बघ, हा ग्लास म्हणजे तुझं ध्येय आहे आणि त्यातलं पाणी म्हणजे तुझं लक्ष, तुझी एकाग्रता. जर तुझं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींमुळे सांडत गेलं तर ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच तुझा ग्लास रिकामा होईल. किती सोप्या शब्दात त्यांनी आयुष्याचं सार सांगितलं. बरं, कबीरला त्याची चूक तर कळाली, पण ज्ञान मिळणं आणि ते अंमलात आणणं यात खूप मोठं अंतर असतं. खरा प्रश्न हा होता की या शिकवणीला रोजच्या आयुष्याचा भाग कसा बनवायचा. मग गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली कबीरने 3 सोप्या सवयी लावून घेतल्या. पहिली, रोज एकाच वेळी उठायचं. यामुळे दिवसाची सुरुवातच शिस्तीनं होते. दुसरी, सकाळी उठल्यावर काही मिनिटं शांत बसायचं, ध्यान करायचं, जेणेकरून मनाला स्थिरता येईल. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची सवय, सकाळी उठल्या उठल्या मोबाईलला हात लावायचा नाही. म्हणजे सुरुवातीलाच लक्ष विचलित होणार नाही. नियम अगदी सोपा होता. कोणतंही एक काम हातात घ्यायचं आणि त्यावर आपलं पूर्ण लक्ष लावायचं. आणि जेव्हा मन इकडे तिकडे भटकू लागेल तेव्हा ते शांतपणे ओळखायचं आणि जबरदस्ती न करता हळुवारपणे त्याला परत कामावर आणायचं. हाच तर खरा सराव होता. या रोजच्या सरावाने काय झालं? हळूहळू सरावातून कबीरला यश मिळू लागलं. त्याच्या शांत मनाची ताकद आता सगळ्यांना दिसू लागली होती. अर्थातच हा बदल एका रात्रीत घडला नाही. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला, पण काही आठवड्यांच्या सलग सरावानंतर त्याची स्मरणशक्ती सुधारली, अभ्यासातले मार्क्स वाढले आणि बघता बघता एका वर्षात त्याचं मन एखाद्या शांत स्थिर सरोवरासारखं झालं होतं. मग एका वर्षानंतर एक मोठी संधी आली. एका राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेची घोषणा झाली, ज्यात कमीत कमी वेळेत खूप अवघड प्रश्न सोडवायचे होते. हीच कबीरच्या नवीन कौशल्याची खरी परीक्षा होती. स्पर्धेतले प्रश्न इतके कठीण होते की हॉलमधलं वातावरण अगदी तंग झालं होतं. अनेक विद्यार्थी घाबरले होते, गोंधळून गेले होते. पण कबीर, तो एकदम शांत होता. जणू काही तो अजूनही तोच पाण्याचा ग्लास घेऊन चाललाय आणि त्याचं लक्ष फक्त आणि फक्त समोरच्या प्रश्नावर होतं. आणि मग निकाल लागला. कबीर स्पर्धेत पहिला आला. त्याने हे सिद्ध करून दाखवलं की एक शांत आणि शिस्तबद्ध मन हे कोणत्याही प्रतिभेपेक्षा किंवा नशिबापेक्षा जास्त शक्तिशाली असतं. तर मग कबीरच्या या गोष्टीतून आपण काय शिकायचं? या प्रवासात आपल्यासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता पाहूया.
यातून 4 गोष्टी स्पष्ट होतात. 1. शिस्तबद्ध मन हे एक कौशल्य आहे जे शिकता येतं. 2. आपलं लक्ष हे ग्लासातल्या पाण्यासारखं आहे, एक मूल्यवान गोष्ट. 3. सुरुवात नेहमीच छोट्या आणि सातत्यपूर्ण सवयींनीच करायची. आणि 4. संयमाने केलेला सरावच आपल्याला खरी ताकद देतो. तर मग आजचा दिवस संपण्यापूर्वी आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या आयुष्यातला असा कोणता पाण्याचा ग्लास आहे ज्यावर आज आपलं संपूर्ण आणि अविचलित लक्ष देण्याची गरज आहे?